नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्या भागामध्ये आपण ब्राह्मो समाजाच्या द्वितीय कालखंडाची चर्चा करणार आहोत. हा द्वितीय कालखंड सामान्यतः 1842 ते 1865 असा मानला जातो. या द्वितीय कालखंडामध्ये ब्राह्मो समाजाचे नेतृत्व देवेंद्रनाथ टागोर यांनी केलेलं आहे आणि देवेंद्रनाथ टागोर यांनी या कालखंडामध्ये ब्राह्मो समाजाला नवजीवन देण्याचे कार्य केलेले आहे. टागोर हे राजा राममोहन रॉय यांचे परममित्र होते आणि दैववाद आणि धार्मिक सुधारणेचा प्रभाव त्यांच्यावरती पडलेला होता. तत्पूर्वी देवेंद्रनाथ टागोर हे ब्राह्मो समाजात येण्यापूर्वी ब्राह्मो समाजाचे नेतृत्व दोन व्यक्तींनी केलेलं होतं. म्हणजे साधारणतः 1830 ते 1843 या कालखंडामध्ये ब्राह्मो समाजाचं नेतृत्व रामचंद्र विद्या बागीश आणि द्वारकानाथ टागोर यांनी केलेलं आहे. म्हणजे राजा राममोहन रॉय हे इंग्लंडला गेल्यानंतर म्हणजे 1830 ते 1833 या काळामध्ये रामचंद्र विद्या बागीश यांच्याकडे ब्राह्मो समाजाचं संचालन होतं आणि त्यानंतर 1833 ते 1842 पर्यंत द्वारकानाथ टागोर हे ब्राह्मो समाजाचे प्रमुख नेते होते. आणि 1843 नंतर मात्र ब्राह्मो समाजाचं जे नेतृत्व आहे हे नेतृत्व देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे गेला आणि देवेंद्रनाथ टागोर यांची जी ही कारकीर्द आहे ब्राह्मो समाजाचे नेते म्हणून, ही कारकीर्द ब्राह्मो समाजाची द्वितीय कालखंड म्हणून संबोधली जाते. तर आपण पाहिले की देवेंद्रनाथ टागोर हे 1842 मध्ये राजा ब्राह्मो समाजामध्ये आले आणि ब्राह्मो समाजाच्या मध्ये येण्याच्या पूर्वी ते तत्वबोधिनी सभा त्यांनी स्थापन केलेली होती 1839 मध्ये. यालाच काही ठिकाणी तत्वरंजनी सभा असं देखील संबोधलं गेलेलं आहे. आणि या सभेचे जे सदस्य आहेत हे सदस्य प्रत्येक आठवड्यास धार्मिक वादविवादासाठी एकत्र जमत आणि प्रतिमाह प्रार्थनेमध्ये देखील सहभागी होत असत. देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी या बंगाली पत्रिकेचं देखील प्रकाशन केलं. त्याच पद्धतीने ज्ञानवर्धिनी नावाच्या सभेशी ते संबंधित होते. तर पुढे 1842 मध्ये देवेंद्रनाथ ब्राह्मो समाजामध्ये आले आणि काही वर्ष तत्वबोधिनी सभा आणि ब्राह्मो समाज एकत्रित कामकाज केलं गेलेलं दिसून येतं. पुढे लवकरच देवेंद्रनाथ टागोर हे ब्राह्मो समाजाचे नेते बनले, म्हणजेच आचार्य अथवा मंत्री बनले. आणि ते ब्राह्मो समाजाचे नेते बनल्यानंतर दर महिन्यास तत्वबोधिनी पत्रिकेचे प्रकाशन ब्राह्मो समाजातर्फे करण्यात येत होतं आणि ब्राह्मो समाजाचं ते प्रमुख पत्र बनलं. आणि या तत्वबोधिनी पत्रिकेचे जे संपादन आहे हे संपादन स्वतः देवेंद्रनाथ टागोर आणि ईश्वरचंद्र विद्यासागर हे देखील करत असत. त्याचबरोबर देवेंद्रनाथांच्या या कालखंडामध्ये एक वैदिक विद्यालय अथवा तत्वबोधिनी पाठशाळेची निर्मिती करण्यात आली आणि या पाठशाळेमध्ये धर्मशास्त्र आणि विज्ञानाची शिकवणी दिली जात असे. हे वैदिक विद्यालय अथवा तत्वबोधिनी पाठशाळेची निर्मिती करण्याचा जो उद्देश आहे हा उद्देश हा होता की ब्राह्मो समाजाच्या धर्मप्रचारकांना प्रशिक्षित करणे आणि ख्रिश्चन धर्मप्रसार थांबविणे. कारण याच काळामध्ये कलकत्त्यात अलेक्झांडर डफ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार धर्मपरिवर्तनाची चळवळ सुरू झालेली होती आणि हे कलकत्त्यामध्ये ही ख्रिश्चन धर्मपरिवर्तनाची ही जी चळवळ आहे ही ख्रिश्चन मिशनऱ्यांद्वारे चालवली गेलेली. यामुळं देवेंद्रनाथ टागोर नाराज होते आणि ते स्वतः ख्रिश्चन धर्माचे विचार आणि सिद्धांतापासून दूर राहिलेले होते. त्यांचं असं मत होते की भारतामध्ये ख्रिश्चन धर्माची कोणतीही आवश्यकता नाही, या बाबीवर त्यांचा विश्वास होता. आणि अशा परिस्थितीमध्ये देवेंद्रनाथांना ब्राह्मो समाजाच्या संघटनेच्या आवश्यकतेची जाणीव झाली. आणि कारण तोपर्यंत ब्राह्मो समाज हा एका साप्ताहिक सभेच्या रूपामध्ये होता आणि सदस्याच्या वैयक्तिक जीवनावर ब्राह्मो समाजाचा कोणताही फारसा प्रभाव पडलेला नव्हता. अशा परिस्थितीमध्ये देवेंद्रनाथ टागोर यांनी 1843 मध्ये ब्रह्मशपथ नावाचे एक सूत्र प्रस्तुत केले आणि याचा हेतू काय आहे तर ब्राह्मो समाजाच्या सर्व सदस्यांना एका सूत्रामध्ये बांधणे. आणि या ब्रह्मशपथ जी आहे ही शपथ प्रत्येक सदस्याला दिली जात असे आणि या शपथेमध्ये प्रमुख बाबी कोणत्या होत्या तर मूर्तीपूजा करू नये, प्रेमपूर्वक ईश्वराची प्रार्थना करावी आणि ईश्वरास प्रिय असे कार्य करावे,
या 3 बाबींचा समावेश या ब्रह्मशपथेमध्ये होता. तत्वबोधिनी सभेचे जे सदस्य आहेत या सदस्यांना देखील या ब्रह्मशपथीची शपथ दिली गेली आणि तत्वबोधिनीचे जे सदस्य आहेत हे सदस्य ब्राह्मो समाजाचे सदस्य बनले आणि पर्यायाने ब्राह्मो समाज हा सुसंघटित बनला. त्याचप्रमाणे प्रार्थना समाजाची जी प्रार्थना शैली आहे ही शैली देखील निश्चित करण्यासाठी ब्रह्मोपासनाचे प्रचलन करण्यात आले. आता ही ब्रह्मोपासनाचे प्रचलन करण्याचा हेतू काय आहे तर ब्राह्मो समाजाची जी पूजा पद्धती आहे या पूजा पद्धतीमध्ये त्यांना परिवर्तन करायचे होते. त्याच पद्धतीने ईश्वर सर्वत्र आहे, समाजाचे द्वार हे सर्वांना खुले आहे, शूद्र ही प्रार्थनेमध्ये सहभागी होऊ शकतात आणि अवतारवादाची जी निंदा आहे ही अवतारवादाची निंदा देखील या ब्रह्मोपासनेमध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. याच दरम्यान देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्रह्मोधर्म नावाची एक पुस्तिका लिहिली आणि याच्यामध्ये त्यांनी ब्रह्मोधर्म नावाची एक वेगळी संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते. देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मो समाजामध्ये या ज्या सुधारणा झाल्या या सुधारणांमुळे ब्राह्मो समाजात नव्याने जीव आला आणि ब्राह्मो समाजाचा प्रसार जोरदार झाला, समाजाची व्याप्ती वाढली आणि कलकत्त्याच्या मर्यादेबाहेर देशाच्या इतर भागामध्ये देखील ब्राह्मो समाजाच्या ज्या शाखा आहेत ह्या शाखा स्थापन झाल्या. याच दरम्यान 2 मोठे नेते हे ब्राह्मो समाजाला जोडले गेले, ते म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर आणि अश्विनी कुमार दत्त. 1843 मध्ये ब्राह्मो समाजाचे नेते देवेंद्रनाथ टागोर आणि अलेक्झांडर डफ आणि प्रिस्बिटेरियन चर्चची वादविवादास सुरुवात झाली. तर देवेंद्रनाथ आणि स्कॉटिश मिशनरी अलेक्झांडर डफ यांच्या टीकेला देवेंद्रनाथ टागोर यांना सामोरं जावं लागलं. डफ यांनी भारत और भारतीय मिशन नावाचे एक पुस्तक लिहिले आणि या पुस्तकामधून त्यांनी वेदांच्या सर्वप्रभुतेवर टीका केली. तर दुसरीकडे डफ यांच्या या लेखनाला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून देवेंद्रनाथांनी वेदांतिझम विंडिकेटेड नावाची एक पुस्तिकेची रचना केली आणि या पुस्तिकेच्या रचनेमधून त्यांनी वेदांची सर्वोपरिता किंवा सार्वभौमत्व देवेंद्रनाथ टागोर यांनी जाहीर केलं. त्याच दरम्यान हिंदू हितार्थी विद्यालय त्यांनी स्थापन केलं आणि या विद्यालयाच्या माध्यमातून हिंदू मुलांना ख्रिश्चन प्रभावापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. म्हणजे हा हेतू होता हिंदू हितार्थी विद्यालय स्थापन करण्यात पाठीमागे. देवेंद्रनाथांच्या नेतृत्वात ब्राह्मो समाज हिंदू धर्माचा महान संरक्षक म्हणून समोर आलेला आपल्याला दिसून येतो. कारण ख्रिश्चन धर्माचा जो प्रसार कलकत्त्यामध्ये होतो याला जोरदारपणे प्रत्युत्तर देण्याचं काम या कालखंडामध्ये म्हणजे देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मो समाजाने केलेलं आहे. तर ते आपल्या आत्मचरित्रामध्ये असं म्हणतात की ख्रिश्चन धर्मात दीक्षित होण्याचा जो प्रवाह आहे तो थांबला आहे आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा उत्साह देखील कमी झालेला आहे. म्हणजेच जे देवेंद्रनाथ टागोर यांनी हे जे काम केलेलं आहे या कामाला यशस्वीता प्राप्त झालेली आहे हे ते आपल्या आत्मचरित्रामध्ये म्हणताना आपल्याला दिसून येतात. देवेंद्रनाथ टागोर यांना शिक्षण प्रसारामध्ये देखील खूप रुची होती. तत्वबोधिनी पत्रिकेमध्ये त्यांनी हिंदू कॉलेजमधील शिक्षण पद्धतीवर टीका केली. विद्यार्थ्यांचे हित कला आणि विज्ञानाच्या शिक्षणात आहे अशी मांडणी त्यांनी केली. तांत्रिक आणि रोजगाराभिमुख शिक्षणाचे ते समर्थक होते. भारतीय उद्योगांच्या विकासावर त्यांनी भर दिला. प्रौढ शिक्षणाचे ते समर्थक होते. स्त्री शिक्षण आणि महिला मुक्तीचे पुजारी होते. त्यांनी पाश्चात्य पोशाख आणि जीवन पद्धतीचं समर्थन केले. तर पडदा प्रथेचा विरोध केला. विधवा विवाहाचे समर्थन देखील त्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. ब्राह्मो समाजाच्या एकंदरीत कालखंडामधील अत्यंत महत्त्वाची जी एक घटना आहे ती म्हणजे केशवचंद्र सेन यांचा ब्राह्मो समाजामध्ये प्रवेश. तर 1857 मध्ये केशवचंद्र सेन ब्राह्मो समाजामध्ये सामील झाले आणि ब्राह्मो समाजाचे हे तिसरे प्रमुख नेते होते. म्हणजे पहिले नेते राजाराम मोहन रॉय, दुसरे देवेंद्रनाथ टागोर
आणि तिसरे केशवचंद्र सेन. 1859 मध्ये ते क्रियाशील व यशस्वी सेवक बनले. 1860 मध्ये त्यांनी विश्वासकांचा समुदाय स्थापित केला, संगत सभा स्थापित केली. ते नियमित पद्धतीने भक्ती तथा धार्मिक आणि सामाजिक प्रश्नावर विचारविमर्श या बैठकीमध्ये, या विश्वासकांच्या समुदायाच्या बैठकीमध्ये केली जात असे. साप्ताहिक बैठकीत संस्कार, विवाह, कौटुंबिक घटना आदींची चर्चा केली जात होती. आणि या समुदायाच्या सदस्यांना रीतिरिवाजाचे पालन करण्यासाठी अनुष्ठान पद्धती त्यांनी कायम केली, ज्यास अनुष्ठानिक ब्रह्म असं म्हटलं जात होतं. याच दरम्यान शुभ समाचार पत्र त्यांनी सुरू केलेलं होतं. केशवचंद्र सेन यांच्या प्रभावातून ब्राह्मो समाजामध्ये देखील मूर्तीपूजेचा त्याग करण्याची मागणी करण्यात येऊ लागली. आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्या कुटुंबामध्ये देखील दरवर्षी दुर्गा पूजा केली जात होती आणि या दुर्गा पूजेचा देखील त्याग करण्यात आला. ते जातीपातीच्या विरोधी होते. आणि दुसरीकडे देवेंद्रनाथांनी देखील या केशवचंद्र सेन यांच्या प्रभावातून जानवे परिधान करणं सोडून दिलं. केशवचंद्र यांच्या सल्ल्याने समुदायाच्या सदस्यांनी ख्रिश्चन परोपकारितेचा स्वीकार केला, कारण केशवचंद्र सेन यांच्यावर ख्रिश्चन धर्मतत्वांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. आता या परोपकारितेच्या स्वीकारामध्ये दुष्काळग्रस्तांसाठी निधी जमा करणे वगैरे या बाबींचा समावेश होतो. कलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी एक भाषण दिलं. त्या भाषणाचं शीर्षक होतं जीजस क्राइस्ट, युरोप अँड इंडिया. या भाषणामधून हे लक्षात आलं की केशवचंद्र सेन यांच्यावर ख्रिश्चन धर्माचा खूप मोठा प्रभाव पडतो आहे. आणि केशवचंद्र सेन ख्रिश्चन धर्माच्या प्रभावात आल्याने सामाजिक सेवा आणि सामाजिक सुधारणेकडे ते झुकले गेले. त्यांनी केशवचंद्र सेन हे इंग्रजी भाषेचे जाणकार होते. बँक ऑफ बंगालमध्ये त्यांनी नोकरी केली. आणि 1861 मध्ये अनेक सहकाऱ्यांसोबत त्यांनी आपल्या नोकरीचा त्याग केला आणि ब्राह्मो समाजाचे प्रचारक बनले. आणि काही दिवसातच त्यांना मंत्री म्हणजेच आचार्य म्हणून देवेंद्रनाथ टागोर यांनी नियुक्त केले. याच वेळी असा एक नियम बनवण्यात आला की समाजाचा कोणताही मंत्री, ब्राह्मण असो की या गैरब्राह्मण असो, जानवे परिधान करणार नाही, अशा स्वरूपाचा नियम बनवण्यात आला. समाजाने ब्रह्मविद्यालयाची स्थापना केली. त्याच पद्धतीने दी इंडियन मिरर हे इंग्रजी पत्रिकेचे संपादन देखील या कालखंडामध्ये करण्यात आले. केशवचंद्र सेन यांचे जे उदारमतवादी विचार होते, त्यांचं वक्तृत्व, त्यांच्या कार्याच्या उत्साहामुळे ब्राह्मो समाज अल्पावधीमध्ये खूप लोकप्रिय झाला. आणि बंगालबाहेर संयुक्त प्रांत, मुंबई, मद्रास, पंजाब यामध्ये देखील ब्राह्मो समाजाच्या शाखा स्थापन झाल्या. 1864 मध्ये ते मुंबई आणि मद्रास दौऱ्यावर आलेले होते आणि त्यांच्या यशस्वी उपदेशातूनच 1864 मध्ये मद्रास येथे वेद समाजाची स्थापना झाली आणि यातूनच मद्रासमधील आधुनिक ब्राह्मो समाज पुढे आला. तर दुसरीकडे मुंबईमध्ये केशवचंद्र यांच्या भाषणांच्याच प्रभावातून 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली. पंजाबमध्ये दयाळसिंह ट्रस्ट स्थापन करण्यात आलं आणि ब्राह्मो समाजाच्या सिद्धांताचा प्रसार करण्यास पंजाबमध्ये आघाडी घेतली गेली. याच ट्रस्टमार्फत पुढे 1910 मध्ये लाहोर येथे दयाळसिंह कॉलेज स्थापन करण्यात आलं. आता केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली ब्राह्मो समाजाच्या अंतर्गत या ज्या सुधारणा आणि परिवर्तनवादी कार्य जे होत आहेत, या सुधारणा आणि परिवर्तनवादी कार्याने ब्राह्मो समाजाच्या जुन्या सदस्यांमध्ये भीती निर्माण झाली आणि खुद्द देवेंद्रनाथ टागोर हे देखील घाबरले. आणि त्यांना असं वाटत होतं की सामाजिक सुधारणेच्या आड ब्राह्मो समाज आपली आध्यात्मिक शक्ती तर गमवून बसणार नाही ना, अशा स्वरूपाची भीती देवेंद्रनाथांना होती. देवेंद्रनाथ समाज सुधारणेपेक्षा ब्राह्मो समाजावर अधिक लक्ष केंद्रित करावे या विचाराचे होते आणि त्यांच्यामध्ये हिंदुत्वाची जी भावना आहे, ही भावना अधिक होती. जातीप्रथा चुकीची असली तरी परंतु सदस्यांना आपली जात त्यागासाठी विवश करण्यात येऊ नये, अशा स्वरूपाचं त्यांचं मत होतं. तर दुसरीकडे
आंतरजातीय विवाह आणि विधवा विवाहासाठी ते फारसे इच्छुक नव्हते. आणि दुसरीकडे देवेंद्रनाथ आणि केशवचंद्र सेन यांचे धार्मिक विचारही भिन्न स्वरूपाचे होते. देवेंद्रनाथ भक्तिभावनेवर विशेष जोर देत, तर केशवचंद्र सेन धर्माच्या नैतिक बाजूवर अधिक भर देत असत. आणि त्यांच्या मते व्यक्ती आणि राष्ट्राच्या जीवनामध्ये या बाबीला महत्त्वाचं स्थान आहे. आणि परिणामतः जे देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्या विचारांमध्ये ही जी मतभिन्नता निर्माण झाली, यामुळंच ब्राह्मण समाजाचे 2 गटामध्ये विभाजन झाले. आता याची जी विभाजनाची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया कशी घडली, तर 5 ऑक्टोबर 1864 मध्ये कलकत्ता येथे एक भयान वादळ आलं आणि या वादळामध्ये ब्राह्मण समाजाची जी इमारत आहे ही क्षतिग्रस्त झाली. आणि मग ब्राह्मण समाजाचे सदस्य जे आहेत हे देवेंद्रनाथ टागोर यांच्या घरी प्रार्थनेसाठी एकत्र येऊ लागले. आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्या घरी प्रार्थनेसाठी एकत्र येऊ लागल्यानंतर तेथे फक्त जानवे परिधान केलेल्यांनाच पूजेची अनुमती देण्यात आली. आणि केशवचंद्र सेन आणि त्यांच्या गटाने मात्र या बाबीचा विरोध केला. पण यावेळी मात्र देवेंद्रनाथ टागोर यांच्यावर केशवचंद्रांचा कोणताही प्रभाव पडला नाही. आणि परिणामी देवेंद्रनाथ टागोर यांचा गट आणि केशवचंद्र सेन यांचा गट, या 2 गटांमधील जो विरोध आहे, हे विरोध हळूहळू वाढत गेला. आणि 1865 मध्ये केशवचंद्र आणि त्यांचा गट ब्राह्मण समाजापासून वेगळा झाला. आणि 1865 मध्येच केशवचंद्र यांना आचार्य पदावरून देवेंद्रनाथ टागोर यांनी मुक्त केले. तर समाजाची जी सर्व संपत्ती आहे, ही संपत्ती देवेंद्रनाथ टागोर यांच्याकडे आली, म्हणजे या गटाकडे आली.